तथागत भगवान बुद्ध, राजघटनेचे घटनाकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसे महामाता महापुरुषांना त्रिवार वंदन. आज माझी आई सावित्रीबाई रामचंद्र जाधव 20 सप्टेंबर 2002 त्यांचं निधन झालं. त्याचप्रमाणे माझी धाकटी बहीण, लहान बहीण रोहिणी ज्योतिप्रकाश सावंत यांचंसुद्धा 20 सप्टेंबर 2006 तिचं निधन झालं. आणि आईच्या 18व्या पुण्यस्मरणानिमित्त मी एक असा विचार केला का माझ्या आईचं फार योगदान आहे. तर मी 40 ते 45 वर्ष अगोदर मी कसा होतो, मी कसा घडलो, ते आपल्यासमोर मला वाटतं सांगावं. मला माहिती आहे की आपल्याकडे जर आपण बोललो नाही तर टीका करणारे लोक असतात. परंतु मी सत्य जे काय आहे 45-40 वर्ष अगोदर ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. माझं गाव निळजी, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे. जिल्हा ठाण्यातल्या लोकांनी मला पुष्कळ प्रेम दिलं. त्याचप्रमाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या लोकांनीसुद्धा मला फार प्रेम दिलेलं आहे, माझ्यावर माया केलेली आहे. तेव्हा निळजे गावातून आमचे जे आजोबा होते, राघव, ठणक्या, पुतळ्या, काल्या, गणपत, असे माझे काही जे चुलते होते ते हे दोघे तिघे इकडे आले आणि ह्या सहारगाव इथे स्थायिक झाले. कदाचित तो 18वं शतक असेल. त्याचप्रमाणे नंतर या ठिकाणी जांभिलकर, मुंडेकर, चापेकर, चाटवकर, मुसाडकर, भैरवकर, त्याचप्रमाणे मेढेकर, कडवईकर, असे 7 ते 8-10 घराचा हा उंबरठा होता. आमचं घर त्यावेळेस कुडा मेढ्याचं कारवीचं घर होतं. त्याचप्रमाणे झावल्या, आता हे नारळाचे जे पाते आहेत ते झावल्या, पेंडा, गवत यांचं घर होतं. मातीच्या चुली होत्या. त्याचप्रमाणे घरामध्ये रॉकेल, आपण घासलेटचे बत्त्या होत्या. आणि खरं म्हणजे माझे 4 बहिणी, आम्ही दोघे भाऊ. आमचा जन्मच ह्या सारगावामध्ये ह्या घरामध्ये झाला. त्यावेळेस मला वाटतं आम्ही 4 भावंडांचा आमचा जन्म घरामध्ये झालेला आहे. आता सुईण म्हटल्याच्या नंतर कुणाला समजणार नाही की सुईण काय. परंतु आता ज्या लाल फिते लावून ज्या डॉक्टर आहेत का नर्स आहेत, त्याच्यापेक्षा न शिकलेली ती माझी सुईण, ती आमची बेला काकी होती. आणि त्याने माझ्या आईचं बालकपण केलेलं. आम्ही 4 भावंडांचा जन्म ह्या घरामध्ये झालेला आहे. त्याचप्रमाणे माझा जन्म 30 जुलै 1946 ह्या घरामध्ये झालेला आहे. आणि म्हणून ते संस्कार जे होते, आपण त्यावेळी पूर्वी काय होतो आपल्याला माहिती आहे, हिंदू होतो. आणि म्हणून त्या घरामध्ये आमच्या संस्कार वेगळे होते. सगळे देवारे देव वगैरे होते. आमचा मोठं घर बोलायचे. लक्ष्मण जाधव, परशुराम जाधव, पांडुरंग जाधव, सखाराम जाधव यांच्या घरामध्ये गणपतीसुद्धा यायचे. पण तो काळ वेगळा होता. त्यामध्ये माझी आई सर्व उपास तापास करायची. शनिवार मंगळवार असे उपास करायचे.
आणि मला माझी पाठची बहीण होती. आम्हाला दोघांना सांगायची, आज उपास आहे, आज काही खायचं नाही. परंतु माझी बहीण मला बोलायची की दादा मला भूक लागली. मी माझ्या बहिणीला सांगायचो पहिला जाऊ दे कामाला, नंतर आपण खाऊ. आम्ही चोरून खायचो, परत तो कानाला हात लावायचो. कारण आई बोलायची की कान काप, देव कान कापतो, म्हणून कानाला हात लावायचा. आमच्या इकडे बाजूला ख्रिश्चनची वस्ती होती. त्यांचे खरं जे बरेच ज्यांना लोकांचे उपकार आहेत. कारण ख्रिश्चनच्या इथे माझी आजी आजोबा असेल, माझे वडील असतील, माझी आई असेल, त्यांच्या इथे काम करायची. खरं म्हणजे हे जे ख्रिश्चन लोक होते ते वयस्कर माणसांना हे डोकरे आवारी, हे डोकरे तवर जा. आणि म्हणून आमच्या आजोबाला मी कधीच फक्त डोकराबा बोलायचो आणि आजीला डोकरी ब बोलायचो. आईला मला वाटतं मी बौद्धाचार्य होईपर्यंत मी आईला कधी आई बोललो नाही, बै बोललो. आणि वडिलांना बा बोललो, बै आणि बा. हे माझी बै आणि बा एवढे कष्ट करायचे, एवढी मेहनत करायचे त्या दाताऱ्यांच्या इथं. आता दातारे बोलले ते पण तुम्हाला कळणार नाही, कारण ख्रिश्चन लोक त्यांना दातारे बोलायचे. आणि त्यांच्या घरामध्ये शेतीवाडी सगळी काशी लावायची. आता काशी म्हणजे हे जे मळे बोलता तुम्ही, ते काशी लावायचे. तिकडे सगळे चिबडं जे काय बनायचे, भाजीपाला बनायचे, त्याच्यामध्ये काम करायचे. नांगरणीपासून, पेरणीपासून, लावणीपासून, कापणीपासून, झोडणीपासून माझे आजोबा, माझे वडील वगैरे काम करायचे. पावसामध्ये टाकल्याची, कवल्याची भाजी, अशी भाजी जास्त आम्ही खायचो. हा तो काळ फार वेगळा होता. त्यावेळेस 7 वर्षाचा झाल्याशिवाय शाळेमध्ये कोण टाकत नव्हतं, घेत नव्हते. आणि मला शाळेमध्ये टाकलं. माझ्या आईने मला सांगितलं की आम्ही काही करू पण तू जास्त शाळा शिक. परंतु मी उनाडक्या करायला लागलो. मी शाळा काही शिकलो नाही. अगदी 4थीपर्यंत प्रमोट पास झालो आणि शाळा सोडून दिली. शाळा सोडून दिल्याच्यानंतर इकडे तिकडे 6 रुपयामध्ये काम करायला आलो. नंतर माझे वडील, माझा बाप सिगारेट कंपनीमध्ये कामाला लागले. गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड ही सिगारेट कंपनी चकाल्यामध्ये होती, तिथे ते कामाला लागले. आता त्यावेळेस जुने लोक असतील त्यांना माहिती आहे की जे पुरुष मंडळी ते पण दारू पियायचे, जे महिला होत्या त्या पण दारू प्यायच्या. सगळं दारूशिवाय काय त्यांना सुचायचं नाही. तो कालच तसा होता असा की जर एखाद्याच्या घरामध्ये मयत झालं तर त्याच्या घरामध्ये 7 दिवस चूल नाही पेटायची. हे सगळे आमचे जे होते ते सर्व ताटं घेऊन जायचे, दारू प्यायचे, रडत बसायचे. तो बापरे, असा तो काळ होता. त्यामुळे माझे वडीलसुद्धा दारूच प्यायचे. माझ्या जीवनामध्ये जी कलाटणी मिळाली, कदाचित राग येईल पण सत्य आहे ते आता मी तुमच्यासमोर सांगणार आहे. मला वाटतं 15-16 वर्षाचा असेल. 15-16 वर्षाचा असताना या हळदीमध्ये मी दारू प्यायला शिकलो. तो एकच प्याला होता. त्याच्यानंतर माझे वडील अशक्त झाले पिण्यामुळे. त्यावेळी सिगारेट कंपनीमध्ये देवजी कांबळे पानवलकर हे तिथे लीडर होते. परंतु ते सगळे युरोपियन लोक, त्या कंपनीचे युरोपियन लोक होते, ते घाबरायचे. त्यावेळेस देवजी कांबळे साहेबांनी कितीतरी गावातले लोक आणले, कामाला लावले. त्यावेळी माझ्या वडिलांनासुद्धा त्यांनी सांगितलं की आता तुम्ही थोडा आराम करा, तुमच्या मुलाला कामाला लावा. त्यावेळी मी सिगारेट कंपनीमध्ये कामाला लागलो. कामाला लागल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे, सिगारेट कंपनी म्हटल्याच्या नंतर कितीही सिगारेट घ्या आणि कॅन्टीनमध्ये गेल्याच्या नंतर सगळे सिगारेट फुकत राहायचे. माझं लग्न 20 वर्षामध्ये आहे. माझं वय 20 वर्ष होतं. माझी पाठची बहीण होती, तिला मागणं आलं
माझ्या आत्याच्या मुलाचं. आणि मी सर्व ठरवलं की दोघांचं लग्न एकत्र करायचं. आणि मग माझ्याच गावातली एक मुलगी पाहिलेली आणि मग आमच्या दोन्ही बहीण भावंडांचं लग्न ठरलं एका दिवशी. त्याच वेळेस आपल्या परिचयाचे आहेत, आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे पहिले बौद्धाचार्य जयराम शिवराम कासारे यांना बौद्धाचार्य ठरवलं होतं. परंतु ज्या वेळेस ते लग्न लावायला आल्याच्या नंतर बऱ्याच तिन्ही पार्ट्यांनी म्हणजे आमच्या सर्वांच्या घरातून विरोध झाला की पहिला पोराचं लग्न लावा. पोराचं लग्न लावून झाल्याच्यानं त्याला एका बाजूला बसवायचं आणि नंतर त्या मुलीचं लग्न लावायचं. ती प्रथा होती की बहीण भावंडाचं लग्न बरोबर करायचं नाही. त्यावेळेस कासारे बाबांनी सरळ सांगितलं की तो गेला तो काळ, आता आपण बौद्ध पद्धतीने लग्न लावतोय, तर हे वेगळे ते वेगळे जमणार नाही. मी लग्न लावणार तर दोघांचं एकत्र लग्न लावणार. त्यावेळी बोलले नाही, पहिला पोराचं लावा, तो मोठा आहे, नंतर त्या बहिणीचं लावा. तेव्हा कासारे बाबांनी सरळ सांगितलं, ठीक आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे, तर मी त्या मुलाचं लग्न लावतो, माझं लग्न लावायचं कबूल केलं. पण ते दुसरं लग्न मी काय लावणार नाही, मी हे लग्न लावून जाणार. त्यावेळी ह्या मोठा मला वाटतं आमचा मरोल परिसर सगळा कालिना वगैरे इकडे चकाला वगैरे जर कोण बौद्धाचार्य असतं तर फक्त कासारे बाबा होते. शेवटी नाविलाज झाला त्यांचा. आणि त्यावेळेस 15 मे 1966 आमचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर मी कॅन्टीनमध्ये असताना आम्ही जेवत होतो. माझ्या बाजूला एक भालेराव होते, मला वाटतं त्यांचं नाव दशरथ भालेराव होते. आणि मग असं जेवता जेवता त्यांनी विषय काढला, अहो नारायणराव काय आहे तुमची हालत? हां अहो तुम्ही काय पाहिलंच ना, बाबासाहेबांनी एवढ्यांना आपल्याला धम्म दिलेला आहे, त्या धम्माचं तुमचं लक्ष नाही. तुमची तब्येत बघा, तुम्ही चैत्यभूमीला चला, चैत्यभूमीला बघा जरा काय आपलं दुसरी दुनिया आहे ती. मी त्यांना सांगितलं ठीक आहे, कारण त्यावेळेस आम्हाला गुरुवारची सुट्टी असायची. मग मी चैत्यभूमीला दादरला उतरलो, तिथे भालेराव दादा भेटले आणि आम्ही चैत्यभूमीला गेलो. आता चैत्यभूमीला गेल्याच्या नंतर तिथे मी कधीच 6 डिसेंबरला कधीच मी लाईन लावली नाही, मध्येच घुसायचं. आणि मग आतमध्ये गेल्याच्या नंतर आपले समता सैनिक दलवाले तिथे दांडा घेऊन ती चला पुढे करायचे. आता ते अगरबत्ती आणि मेणबत्ती देता ते काय दर्शन बरोबर व्हायचं नाही. मी अभिनंदन करतो भारतीय बौद्ध महासभेचं, कारण हे समता सैनिक दलवाले, आता बऱ्याच संघटना आल्या त्याच्यामध्ये, काही संघटना आलेल्या आहेत. समन्वय समिती ही सुद्धा एक संघटना आहे. हे जे रात्रंदिवस काम करतात त्या स्वयंसेवकाचे आणि समता सैनिक दलवाल्यांचे, तसेच भारतीय बौद्ध महासभेचा मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. मी चैत्यामध्ये गेल्याच्या नंतर तिथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं वर्षावासाचा कार्यक्रम सुरू असतो, आता अजूनसुद्धा सुरू आहे. आणि मग गुरुवारी संध्याकाळी 7 ते 8 सूत्रपठण वंदन आणि 8 ते 9 प्रवचन. तसेच मला वाटतं रविवारी सकाळी 9 ते 10 सूत्रपठण आणि 10 ते 11 प्रवचन. ज्यावेळेस तिथे वंदना झाल्याच्या नंतर आता माझ्या लक्षात नाही, त्यावेळेस कुणी प्रवचन दिलं माझ्या लक्षात नाही, तरीसुद्धा माझ्या जे काय परिचयाचे असतील आहेत, कदाचित तेही असू शकतात. मला वाटतं MD सरोदे गुरुजी, BH गायकवाड गुरुजी, तसे SK भंडारे गुरुजी,
आगाने काका गुरुजी, त्याचप्रमाणे भिकाजी कांबळे गुरुजी कोणतरी असतील, त्यांनी प्रज्ञाशील करुणा ह्या विषयावर तिथे प्रवचन दिलं. प्रवचन दिल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो. भालेराव दादांनी विचारलं, अहो काय फरक दिसला का? पुन्हा जरा इकडे वेगळं वाटतं, हे ऐकलं जरा बरं वाटतं, असं मी त्यांना सांगितलं. भालेराव दादाने मला सांगितलं की तुम्ही आता 3-4 गुरुवार राहिलेले आहेत, तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी चैत्यभूमीला या. अहो काय सांगू तुम्हाला, आम्ही 2 गुरुवारी गेलोच नाही. आता दोन्ही गुरुवार गेल्या नाही. नंतर मी कॅन्टीनमधून खाली येत होतो आणि भालेराव दादावर चालले होते. बोलले, काय नारायणराव, अहो 2 गुरुवार मी तुमची वाट पाहिली, तुम्ही आलात नाही. मी म्हटलं, भालेराव दादा खरोखर मी ह्या गुरुवारी येईन. मी ज्या गुरुवारी गेलो त्यावेळेस गेलो तो किती लेट गेलो. 7 वाजता वंदना सुरुवात झाली होती. 7 वाजता वंदना सुरुवात झालेली होती आणि मी 7:45 वाजता गेलो. 7:45 वाजता गेलो तर भालेरावनी मला पाहिलं, मी त्यांना पाहिलं. भालेरावनी बाहेरच बसायला सांगितलं, कारण मी त्या पहिल्या टायमाला आतमध्ये बसलो होतो आणि मला बाहेर बसायला सांगितलं. वंदना संपल्याच्या नंतर एका गुरुजींनी माईक घेतला आणि सांगितलं, आता तुमच्यासमोर सुशीला उत्तम पटेकर ह्या तुम्हाला पंचशील याच्यावर प्रवचन देतील. ज्यावेळी ताई उभ्या राहिल्या, मी विचार करायला लागलो की बाई काय बोलणार. परंतु ज्यावेळेस सुशीलाताईंनी सुरुवात केली, ती अगदी शेवटच्या याला ती सुरुवात अशी केली की सुरामेर यमज्ज पमाद ठाण वेरमणी शिक्कापदम समाधियामी. ह्या शिलाचा एका शिळामध्ये सगळे शिलभंग होतात, असं ताई बोलायला लागली. माणूस खोटं बोलतो, माणूस व्यभिचार करतो, माणूस चोरी करतो, माणूस मारामारी करतो. पिणारा जो माणूस असतो तो घरामध्ये बाहेर अशा चोरी करतो. चोरी करताना पकडल्यावर त्याला लोक मारतात, पोलीस चौकीमध्ये देतात. व्यभिचार करतो, एखाद्या बाईला छेडछाड करतो, एखाद्या बायकीची मस्करी करतो, तिला वाईट नजरेने बघतो, तेव्हा त्या पिणाऱ्या माणसाला मारतात, पोलीस चौकीत नेतात. एखादा माणूस खोटं बोलतो, तो खोटं बोलल्यामुळे तर लोकही त्याला मारतात आणि कधीकधी मारामाऱ्या करतो, कधी खुनी करतो. त्यावेळीसुद्धा तो पोलीस चौकीला जातो. परंतु ह्या एका व्यसनामुळे माणूस त्या माणसाला कोण जवळ करत नाही. घरातले लोकसुद्धा त्याला मानत नाही, बाहेरचे लोक मानत नाही आणि त्याला कोण चांगलं म्हणतच नाही, अशी अवस्था आहे. म्हणून कुणीही पंचशिलेचं उल्लंघन करू नये. अर्धा तास हे प्रवचन दिल्याच्या नंतर ताईंनी लगेच 22 प्रतिज्ञा आल्या. 22 प्रतिज्ञा सांगताना खरोखर त्या कधी घाबरायच्या नाही. तुम्ही पाहिलं, अहो त्यांनी लगेच सुरुवात केली. बाबासाहेब आंबेडकरांनी, आपल्या बाबासाहेबांनी 1 पाव खाऊन दिवस काढले, आपल्यासाठी कितीतरी त्रास भोगला, रमाईनी 4 लेकरं घालवली, तरी आपल्याला शरम वाटत नाही ह्या भाषेमध्ये. अहो घरामध्ये देव ठेवता, उपास तापासा करता, उतारे काढता, सगळे सण साजरे करता, तुम्हाला काय वाटतं की नाही? हां, अहो तुम्ही सगळे हे सोडायला पाहिजे. मी ज्यावेळी हे ऐकलं तर खरोखर सम्राटचे संपादक बबनजी कांबळे साहेब, ते पोट तिडकीने अजूनपर्यंत ते गणपतीच्या टायमाला पहिल्या पानावर 22 प्रतिज्ञा देतात आणि ते सांगतात, गद्दार बोलतात. त्याची जशी सुशीलाताईसुद्धा तेच म्हणत होते की तुम्ही लोक बाबासाहेबांचे गद्दार झाल्यात, तुम्हाला 22 प्रतिज्ञासुद्धा पाळता येत नाही. तसे आमचे सम्राटचे संपादक बबन कांबळेसुद्धा बोलतात. ज्याप्रमाणे अजूनपर्यंत बबन कांबळे साहेबांचा काही लोक राग करतात, त्याच वेळेस मला वाटतं त्यावेळेला सुशीलाताई पटेकर या स्पष्ट खरं बोलत होत्या
म्हणून काही लोक त्यांचासुद्धा राग करायचे. मला ते प्रवचन आवडलं. मी ताईंकडे गेलो, माझ्याबरोबर भालेराव होते. मी बोललो, ताई छान तुमचं भाषण झालं. भालेराव म्हणतात, अहो भाषण नाही, प्रवचन झालं म्हणा. बोला, हां ताई, हां छान झालं. मी तिथेच संकल्प केला, चैत्यभूमीला संकल्प केला की मी याच्या पुढे पंचशिलेचं उल्लंघन करणार नाही, पंचशिलेचं पालन करेन. आणि त्याच वेळेस मी चैत्यभूमीला 2 रुपयाचं विधीचं पुस्तक घेतलं, गाथांचं पुस्तक घेतलं. मी घरी आलो. घरी आल्याच्या नंतर माझी पत्नी होती, आई होती. मी आलो, जेवलो, झोपलो. दुसऱ्या दिवशी मी पुस्तक खिशामध्ये ठेवायचो, सारखं वाचन करायचो. आणि घरी आल्याच्या नंतर पत्नीला सांगितलं, कारण पत्नीला सांगितलं की लवकर 7 ते 8च्या जेवण बनव, कारण 8 वाजले तर आम्हाला ते सांगायला पाहिजे तुम्हाला, कारण का सत्य आहे ते सांगायला पाहिजे. जसे माझे गुरुवर्य प्रल्हाददादा शिंदे म्हणायचे, पाऊल चालते पंढरीची वाट. तसे आम्हाला अशी सवय होती, एकदा 7-8 वाजले की पाऊल चालते त्यांटेची वाट. ती वाट बघू नये म्हणून लवकर जेवायचो आणि पुस्तक वाचायचो. माझ्या आईला फार समाधान झालं, माझ्या पत्नीला समाधान झालं. 4-5 महिन्यांनी अख्खा गावामध्ये समजले बातमी. आमच्या भावकीला समजलं की नारायण सुधारला, नारायण बदलला. हे ज्यावेळी कळलं तर माझा मान सन्मान करायला लागले. त्या विहारामध्ये कोण घेत नव्हते, परंतु त्या विहारामध्ये कार्यकर्ते स्वतः बोलवायला लागले, मला खुर्ची बसायला यायला लागली. तुम्हाला सांगतो की मी हे विधी पाठांतर करताना माझे काय जोडीवाले होते, ते यायचे, हे नाऱ्या चल, अरे तिकडे ना त्या पवारच्या पोरीची हळद आहे. हळद आहे बोलल्याच्या नंतर मी त्यांना सांगायचं, पुढे जा, मी येतो. खरं म्हणजे मी बिघडलो, त्या हळदीमध्ये बिघडलो. कदाचित माझ्यावर टीकाही होईल, कदाचित माझ्यावर टीकाही होईल, परत ते सत्य आहे ते सांगतो. हळदीमध्ये माणूस हवी तेवढी पितो, कितीतरी पितो, अगदी उलटा होईपर्यंत, आणि कितीही जेवतो टाकेपर्यंत. पिणारा माणूस हे सगळं करतो, परंतु जो पिणारा माणूस असतो तो नाचता नाचता एखाद्या मुलीला छळतो, एखाद्या बाईला छळतो, कुणाला पाय लागतो. आणि मग काय होतं, आपसामध्ये राडा होतो, लोक त्यांना मारतात, एकामेकाची मारामारी होते. आणि मारामारी झाल्याच्या नंतर शेवटी त्या पोलीस चौकीला जावं लागतं. तेव्हा माझी नम्र विनंती आहे, हे हळदीविषयी आपण सर्वांनी याचा विचार करावा. त्यानंतर माझे जे गुरुजी होते, रमेश मोहिते गुरुजी होते आमच्याकडं, त्यांच्याकडे जायचो मी. त्यांना सांगायचो, मला जरा विधी सांगा, पाठन करायला सांगा. मग रमेश गुरुजी मला सांगायचं, असं बोलायचं, तसं बोलायचं, उच्चार इथे असं करायचा, तसा करायचा. मग आमच्या विभागामधले बौद्धाचार्य कृष्णाजी गमरे हे गुरुजीसुद्धा मला चांगलं मार्गदर्शन करायचे, तेही सांगायचं, असं बोलायचं, तसं बोलायचं. आणि मग काय झालं, माझं पाठांतर एक दिवशी मोहिते रमेश गुरुजींनी मला घरी बोलवलं. मी त्यांच्या घरी गेलो, सगळ्या विध्या माझ्याकडून वधवून घेतल्या. मी सगळे विधी बोलल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही अर्ज करा, मी शिफारस देतो. शाखा शिफारस देईल ना? हो बोलो, देईल. आता मला मान सन्मान्य नाही, आता विहारात बसवतात, मला शिफारस देतील, मग ठीक आहे. परंतु बघा, शिकवणारा गुरुजी कसा असतो, बौद्धाचार्य कसा असतो आणि शिकणारा कसा असतो, आपण सगळ्यांना लक्षात ठेवा. हे मी
आपल्या लोकांनाच बोलत नाही. जे इतर समाज आहे, इतर समाजातले लोक आहेत, ओबीसी असतील, बहुजन असतील, यांनासुद्धा मी सांगतो की मी जे काय बोलतो ते तुम्ही ऐकायचं आहे, ऐकावं. कारण ह्याच्यामध्येच परिवर्तन आहे. माझ्या बौद्धाचार्य माझे होते, त्यांनी मला एवढंच सांगितलं की तुम्हाला बौद्धाचार्य व्हायचं, बरोबर तुमच्या घरचं कंडिशन कसं आहे. मी म्हटलं काय कंडिशन, बरं आहे, सगळं व्यवस्थित आहे. भले तसं नाही, तुमच्या घरामध्ये काही देवांचा देवारा वगैरे उपास तापास आहेत का. मी म्हटलं हो, कारण मी हे सोडलं, परंतु हाय कमांडर माझ्या बै हिच्या हातामध्ये आहे. ते बोलले नाही, ते आहे तर तुम्ही अर्ज करूच नका, मी तुम्हाला शिफारस करणार नाही. तुम्ही बौद्धाचार्य होऊ शकत नाही, जोपर्यंत ते काढत नाही तुम्ही, तोपर्यंत तुम्ही बौद्धाचार्य होऊ शकत. विचार करायला लागलो, आता काय करायचं. शेवटी रात्री जेवलो आणि माझ्या बैला सांगितलं, बै तुला आता कसं वाटतं मी दारू सोडली तर. ते बोलले लेखा आले, चांगलं केलंस. अजून बाहेर गेलो तर बोलतात, अगं सायत्रे तुझा पोरगा बघ किती चांगला सुधारला, चांगला झाला आहे, असे बोलतात. मग बै आता मला बौद्धाचार्य व्हायचं आहे. बौद्धाचार्य व्हायचं बोललं तर हां मग हो ना. बोलो हो ना, हे आपल्या घरामधलं देव काढायला. अरे अरे, देव काढायला लागेल बोलल्याच्या नंतर बै माझी तापली ना. रे मेल्या, आज बोललास, दुसऱ्या टायमाला बोललास ना, ते याद राख, याच्यानंतर काय बोलू नको. मी कधीच आईला की वडिलांना कधी मी उलटा बोललो नाही किंवा काय नाही. शेवटी काहीच करू शकणार नव्हतो. परंतु तथागताने सांगितल्याप्रमाणे जे काय घडतं त्याला कारण असं लक्षात घ्या सगळ्यांनी. मला कारण काय झालं ते सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. तथागताने सांगितलेलं काय घडतं त्याला कारण आहे. मला ताप आला. मला ताप आल्याच्या नंतर आता तुम्हाला माहीत आहे, आमच्या घरामध्ये सगळं देवाचा अंगारा म्हणजे विभूती लावायची, अंगारा लावायची. आता माझा ताप जो होता तो टायफॉईडचा होता. आता आपल्याला माहिती आहे टायफॉईडचा ताप चढतो उतरतो. मग एखादा अंगारा लावला तर माझ्या बैला वाटायचा ताप उतारला अंगारा लावून. पुन्हा रात्री बेफाम ताप चढायचा. ताप चढल्याच्या नंतर पुन्हा दुसरा अंगारा लावायचा. कधी कधी हाय आपला जागेवाला बाबा, त्याची माती लावायची. शेवटी काय नाही तर कोणतरी यायचं शेजारचं. मग माझ्या बैला बोलायचा, अगं सायत्रे डोले ढाकून काय बसतीस, अगं जा त्या भक्ताकडं. मग माझी आई भक्ताकडं जायची. आता भक्ताकडं गेल्याच्या नंतर ते भगत बापरे निसा तुला झपाटलेलं आहे, त्याला करणी केले, त्याला हे केले, त्याला ते केलं, असे फसवायचे. आणि मग उतारा मग काय ते पपया, काय ना लिंबू, काय ना काय उलटा पिसाचा कोंबडं, काय 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 ते काढलं. आता तुम्ही सांगा, टायफॉईडचा ताप या उताराने जाल का, या अंगाराने जाल का, तुम्ही सांगा. हो मी जास्त झालो, सिरियस झालो. सकाळी सकाळी 4-4:30 वाजता मी डोळे फिरवले. घाबरली माझी बहीण, माझी आई घाबरली, धावत गेली. माझ्या बाजूला माझे चुलते राहत होते राजाराम जाधव, त्यांच्याकडे गेली आणि माझे बाई बोलायला लागले, भावजी पोरगा बघा कसा करतोय. त्यानं डोळे फिरवल्यात. लगेच माझा चुलता धावत आला. मला पाहिल्याबरोबर बोलतो, चल ना आताच्या आता ह्याला डॉक्टरकडे नेलं पाहिजे. पार्ला ह्या ठिकाणी हनुमान रोडमध्ये घड्याळ नावाचा एक डॉक्टर होता. त्याची डिस्पेन्सरी खाली होती आणि तो वर राहायचा. आम्ही ज्यावेळेस त्या गेटजवळ गेल्याच्या नंतर कुत्रे भुकायला लागले. कुत्रे भुकायला लागल्याच्या नंतर तो वॉचमन जागा झाला. वॉचमन धावत आला. वॉचमॅन आल्याच्या नंतर वरती डॉक्टर जागा झाला. डॉक्टरने सगळ्या लाईटी लावल्या. तो खाली आला. खाली आल्याच्या नंतर आम्हाला आतमध्ये गेलं. कानाला त्यांनी ते डिग्री लावली. मला चेक केल्याबरोबर माझ्या आईवर भडकला. बोले काय पोराला मारायचं आहे काय, किती दिवस झाले ताप येतोय. आत्ताच्या आता याला कस्तुरबा हॉस्पिटल 7 रस्ता तिथे त्याला ॲडमिट करावं लागलं की त्यांनी चिठ्ठी लिहिली. खरोखर माझी बाई त्या डॉक्टरला काय बोलते, बा माझ्याकडं पैसे नाही,
त्यावेळेचे डॉक्टर बघा कसे होते. त्या डॉक्टरनी लगेच माझ्या आईच्या हातात 50 रुपये दिले. त्यावेळी मला वाटतं 25-30 रुपये टॅक्सीचे असतील. मी 20-25 दिवस मी ॲडमिट होतो कस्तुरबा हॉस्पिटलला. आणि मग मला सोडलं. माझ्या आईला सांगितलं की 8 दिवसाचे ह्या औषध घ्या, 4 दिवस द्या, 4 दिवस औषध द्या, जर बरं नाही वाटलं तर नंतर द्या, जर पुन्हा ताप आला तर पुन्हा इकडं आणा, असं सांगत. आता तुम्हाला सांगतो माझ्या बहिणी काय केलं ते ऐका. मला आता हसायला येते. माझ्या बहिणी काय केलं, बाजारात गेली, सगळे देवानं हार आण, अगरबत्त्या आण, धूप आणलं, आंघोळी केली, पदर घेतला आणि गुडघ्यावर म्हणजे अगदी पाया पडायला लागली. काय बोलते माझी बहीण, होते देवानं तुम्ही होता म्हणून माझा लेक सुखरूप घरी आला. मी ते ऐकल्याबरोबर मला राग आला. मी खरं म्हणजे आईवडिलांना कधी काय उलटं बोललो नव्हतो, काही नव्हतो. मी आईला बोला, अगं बाई तू काय बोलतेस, हां अरे तू अंगार दुपार यांचं लावलंच ना मला, मग माझा ताप उतारला आहे का? आणि जर त्या डॉक्टरने मला पैसे दिले नसते, तुला पैसे दिले नसते, मी ॲडमिट झालो नसतो, तर मी बरा झालो असतो का? तेव्हा आईला सांगितलं काय नाही, हे सगळं देव सगळं काढून टाक, हे काढून टाक. बोलल्याच्या नंतर आई आणखी माझी भडकली, आणखी रागावली. तुले मेल्या तुला सांगितलं ना, हे देव लय खराब आहे, हे आपल्यावर कोपतील, आपला सत्यानाश करतील, असं आई बोलायला लागली. आणि मग काय मी शेवटी झोपलो. झोपल्याच्या नंतर माझी आई लय कष्ट करायची, लय मेहनत घ्यायची आई आमच्यासाठी. म्हणते काय जेवली का लगेच ती झोपायची, तिला लगेच झोप लागायची. मी पाहिलं आई झोपलेली आहे. मी काय केलं, एक कपडा घेतला आणि सगळा देवारा होता तो सगळा काढला, सगळे झाडून पुसून सगळं तो अंगारा पण काय ठेवला नाही. आणि ते एक त्या कपड्यामध्ये बांधलं आणि आमच्या गावामध्ये सारगावामध्ये विहीर होती, आम्ही त्याला बावडी म्हणायचो, त्या बावडीमध्ये नेऊन टाकलं. कारण तिथल्या पाण्याचा वापर कोण करत नव्हतं, कारण नळ आलेले होते आणि 4 लोकांनी तिथे आत्महत्यासुद्धा केलेली होती. आणि आलो आणि झोपलो. आता माझ्या आईला एक सवय होती, माझ्या आईला सवय अशी होती की सकाळी आंघोळी केली की पहिला दिवा लावायचा, पाया पाडायचा, नंतर मग दुसरं सगळं काम करायचं. मग ज्यावेळेस माझ्या बाई आंघोळी करून आली ना, पाहिलं तर देव गायब. आता देव गायब बोलल्याच्या नंतर अरे मेल्याने घात केला, जे करायचं ते केलं मेल्याने. आता देव आम्हाला काय ठेवणार नाही, आमच्यावर कोपतील, आमच्या हे होतील. मोठ्याने लागली ते रडायला, शिव्या द्यायला लागली. आता शिव्या द्यायला लागले, मला मारायला लागले. आजूबाजूला आमच्या भावकीचे लोक होते, ते लगेच धावत आले. ते धावत आले ना बोलायला लागले, अगं सायत्रे काय करतेस, कशाला पोराला शिव्या देतेस, कशाला पोराला शिव्या देतेस? बोले काय, ह्या मेल्याने घात केला, ह्या मेल्याने देव टाकलं, आता आमचा सत्यानाश होईल, आता आम्हाला काय होईल माहिती नाही, पोराने देव टाकला, आता ते देव कोपतील, अशी माझी बाई बोलायला लागली. आणि मग लगेच बोलायला लागली, ह्या मेल्याला माहिती आहे का याचा बापच कसा मेला? आता तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी ऐकायचं आहे, ह्याचं मी जे बोलतो तिथं लक्ष ठेवायचं सर्वांनी. माझा बाप कशाने मेला? माझा बाप दारू पियाचा. माझा बाप दारू पियाचा आणि रविवारी त्याला सुट्ट्या असायची, रजा असायची. रजा असल्याच्या नंतर माणूस दारू प्यायलेला असतो, त्याला काय लागतं? मच्छी मटण लागतं ना. मग माझी बाई काय करायची? डाळ का बनवायची? कारण आमचा देवच होता खंडोबा. आता खंडोबा असल्यामुळे माझी बाई काय बनवायची नाही. आणि म्हणून माझ्या बाईला पण शिव्या द्यायचा आणि त्या देवांना शिव्या द्यायचा आणि सांगते देवाने शिव्या दिला म्हणून मेला, माझा बाप दारू पिऊन मेला, हे आपण लक्षात घेऊ. मी सांगितलं, बाई अगं मी काय सांगतो ते ऐक. बाई बोलते, आता काय सांगतोच लेका, काय सांगतं मेले, अशी बोलायला लागली. अरे बोला ऐकतं खरं, खरोखर ह्या देवामध्ये शक्ती असेल, खरोखर ह्या देवामध्ये पावर असेल,
तर मला मारून टाकतील, पुन्हा त्या बावडीमध्ये नेऊन टाकतील, असं आईला बोललो. आणि शेवटी मी झोपलो पण आईला झोप कुठं लागते. ती घडी वाकून वाकून बघत होती की माझ्या पोराला खरोखर नेतात काय, खरोखर मारतात काय, अशी बघत होती. सकाळी 6 वाजेपर्यंत झोपली नाही. 6 वाजता आली, मला उठवलं. मी उठलो. मला बोलते, बा लेका, तुझ्या कोण स्वप्नात आला होता काय? मी बोललो, कोण येईल स्वप्नात माझ्या? तुझ्या लक्षात काय येत नाही? ह्या भटा बामणाने आपल्याला फसवलेलं आहे, या देवांच्या नादी लावलेलं आहे, नको तिथं उपास तापास करायला लावलेला आहे, सगळे सण साजरे करायला लावलेले आहे. आपण बर्बाद झालो आहे, आपण गरीब राहिलो, हे तुझ्या लक्षात काय येत नाही? अरे खरोखर ह्या देवांमध्ये काय पावर असते, देवांमध्ये काय असतं, तर माझा बाप लवकर मेला असता काय? त्यांनी काहीतरी केलं असतं की नाही? अरे साधं उदाहरण आता घे ना तू. मला एवढा विभूती लावल्यास, मला अंगारे लावलास, माझे उतारे काढलेस, तरी मला ताप माझा गेला काय? नाही गेला ना. मग हे कधी लक्षात येणार? त्यावेळी मी हे सगळं सांगितल्याच्या नंतर माझ्या बाईच्या लक्षात आलं. माझ्या बाईच्या लक्षात आल्याच्या नंतर मला बोलले, लेका तू बोललास ते बरोबर आहे. आता माझ्या लक्षामध्ये आलेलं आहे. आता माझ्या लक्षामध्ये आल्या 2 लुगड्या आण. मी तिला 2 लुगड्या आणून दिली सफेद. विहारामध्ये माझी बाई जायची, तिथे काय थोडी वेळ बोलायची आणि बोलल्याच्या नंतर त्याच आमच्या शाखा क्रमांक 160मध्ये महिला मंडळाचं त्यांना अध्यक्ष केलं. बघा कसं परिवर्तन होते. माझं परिवर्तन सुशीलाताई पटेकरने केलं. मी परिवर्तन माझ्या आईचं केलं, माझ्या कुटुंबाचं केलं. कशाने झालं परिवर्तन? जर हे पंचशील आणि 22 प्रतिज्ञेचं पालन केलं नसतं तर परिवर्तन झालं असतं का? आपल्याला आव्हान आहे सगळ्यांना, आपण सुद्धा प्रयत्न करा पंचशील पाळायचा, 22 प्रतिज्ञा पाळायचा, आपणही सुखी व्हा. हे सगळं झाल्याच्या नंतर माझे गुरु होते रमेश मोहिते गुरुजी, त्यांच्याकडे गेलो. सगळ्या वृत्तांत सांगितला, ते असं झालेलं आहे. लगेच त्यांनी एक शिफारस लिहिली, शाखेने शिफारस दिली. त्यांनी मला विचारलं, शाखा शिफारस देईल का? बोले देईल काय? आज मला विसरत नव्हतं, बाहेर बसवत होते, ते आज कार्यकर्ते मला विहारात बोलवतात, बसायला खुर्ची देतात, शिफारस देतील. आम्ही शिफारस घेतली, माझा अर्ज घेतला आणि भोईवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह इथे आम्ही गेलो. त्यावेळेस संस्कार कमिटीचे अध्यक्ष BS ताम्हाणेकर गुरुजी होते आणि चिटणीस शांताराम कदम मागजनकर होते. त्यांनी मला विचारलं, तुमचं पाठांतर झालं का? तेव्हा रमेश मोहितेंनी त्यांना सांगितलं, त्यांचं पाठांतर मी घेतलेलं आहे, पाठांतर झालेलं आहे. मग ठीक आहे, 7-8 लोकांचे अर्ज आलेले आहेत, तुमचा पण अर्ज घेतो. पुढच्या बुधवारी त्यांना परीक्षेला बोलवलेले आहे आणि तुम्ही पण पुढच्या बुधवारी या. पुढच्या बुधवारी ज्यावेळी मी गेलो समिती ऑफिसमध्ये, त्यावेळी 7-8-9 लोक आम्ही बसलो होतो. आम्ही परीक्षेला जाणारे 9 लोक बसलो होतो. परंतु शांताराम कदम मागजनकर फार कडक शिस्तीचे होते. जसे प्रेमल होते तसे कडक शिस्तीचे होते. त्यांनी पहिलाच आम्हाला एक प्रश्न केला, तुम्ही एवढे जण आलात, तुमचे अर्ज आलेले आहेत, परंतु तुमच्यामध्ये दुसऱ्या संस्थेचं काय बौद्धाचार्याचं सनद आहे का? त्यावेळी मला वाटतं भारतीय बौद्ध महासभा, त्याचप्रमाणे अन्य संस्था होत्या, त्या संस्थेचे काय बौद्धाचार्य पण होते. म्हणून शांताराम कदमने हा प्रश्न केला, कुठल्या संस्थेचे बौद्धाचार्य आहेत का? त्याच्यामध्ये एक होता, त्याने वर हात केला, बोले मी भारतीय बौद्ध महासभेचा बौद्धाचार्य आहे. कदम गुरुजींनी त्यांना विचारलं की तुम्ही त्या संस्थेशी बौद्धाचार्य असताना तुम्ही इकडं कशाला बौद्धाचार्य होता? त्यांनी सांगितलं की मी कोकणातला आहे आणि मला वाटतं का हे बौद्धाचार्य सनद इथं कोकणातली घ्यावी. त्यावेळेस शांताराम कदम त्यांना बोलायला लागले, गुरुजी बोलायला लागले, अहो तुम्ही एक तर त्यांनाही फसवता ना आम्हालाही फसवता. दोन्हीकडे तुम्ही विधी करणार म्हणजे कसं काय? इकडं पण विधी ना तिकडं पण विधी.
खरोखर तुम्हाला जर आमच्याकडे बौद्ध पंचायतमध्ये जर बौद्धाचार्य व्हायचं असेल तर ती भारतीय बौद्ध महासभेची सनद रद्द करा, नंतर तुम्ही इकडे या. नंतर ते उठून गेले. त्यावेळेस मग आम्हाला गाथा बोलायला लावल्या. आम्ही जे धम्मपालन गाथा बोला, परित्रण पाठ बोला, आम्ही सगळ्यांनी त्या जसा लोकांनी येत होत्या, आम्हाला येत होत्या तसं आम्ही बोललो. नंतर सांगितलं याचा अर्थ सांगा, धम्मपालांचा अर्थ सांगा, बुद्धपूजेचा अर्थ सांगा. परंतु कोण तेवढं आम्हाला तो अर्थ सांगता आला नाही. मी सरळ सांगितलं, गुरुजी मी पाठांतर केलेलं आहे, परंतु अर्थ नंतर मी पाठांतर करणार आहे. तेव्हा ताम्हाणेकर गुरुजींनी कदम गुरुजींना सांगितलं की बोले आता त्यांचे जे विधी बोलले अगदी कुठे अडकले नाही, काही नाही, अगदी व्यवस्थित विधी बोललेले आहे. बोले ठीक आहे, तुम्ही पुढच्या बुधवारी सगळे या. कोण पास होतो, कोण नापास होतो तर आपण बघूया. सगळ्यांना सनद देतात, जे पास होतील त्यांना सनद देता येईल. आणि मग आम्ही घरी आलो. पुन्हा आम्ही दुसऱ्या बुधवारी गेल्याच्या नंतर तिथे आपले काही कार्यकर्ते तिथे होते. म्हणजे त्यांची काहीतरी मिटिंग होती मला वाटतं. त्यावेळचे जे सभापती होते आपले ते सूर्यकांत देवकेकर सभापती होते. उपसभापती विनायक हाळदे होते. त्याचप्रमाणे कार्यदा अध्यक्ष RJ रुकेसाहेब होते. तसेच सरचिटणीस रमाकांत यादव होते आणि DR मोरे असे बरेच त्यांचे सगळे कार्यकर्ते तिथे होते. आम्ही गेल्याच्या नंतर BS ताम्हाणेकर बोलले, अरे तुम्ही सगळे नापास झाला. आमचे चेहरे उतरले. परंतु शांताराम कदम हसायला लागले. बोले नाही तुम्ही सगळे पास झालात, जा पहिला पेढे आणा. मग मी काय केलं, सगळ्यांकडून पैसे घेतले. पैसे घेतल्याच्या नंतर 1 किलो पेढे आणले. पेढे आणल्याच्या नंतर महाजनकर बोलायला लागले, गुरुजी बोलायला लागले की पहिला साहेबांना पेढे द्या जा. आतमध्ये साहेब आहेत. त्यावेळी मी पहिल्यांदा 2-2 पेढे BS ताम्हाणेकर गुरुजींना दिले, शांताराम गुरुजींना, कदम गुरुजींना 2-2 पेढे दिले. नंतर आम्ही कॅबिनमध्ये गेलो तर सगळे सभापती वगैरे सगळे बघायला, काय कशाला पेढे वाटताय? बोले आम्ही बौद्धाचार्य झालो, आम्हाला सनद मिळणार आहे. त्यावेळेस देवकेकर साहेब हे पालीचे अभ्यासक बोले उच्चार बरोबर करत जा. पालीचा अभ्यास तुम्ही करा ना केला पण उच्चार बरोबर करत जायचं. RJ रुके बोलायला लागले, तुम्ही चांगला आणखी पाठांतर करा. आणि मग यादव सरांनी सांगितले की तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो असं यादव सरांनी सांगितलं. DR मोरेने सुद्धा आम्हाला की तुम्ही चांगला अभ्यास करा असं सांगितलं. नंतर ताम्हाणेकर गुरुजी आतमध्ये गेले आणि देवकेकरांना, रुके साहेबांना सांगायला लागले की चला तुम्ही त्यांना सनद द्या. परंतु रुके साहेबांनी सांगितलं अर्जंट मी मिटिंग बोलवलेली आहे आणि वेळ पण भरपूर झालेला आहे, तुम्ही सनद तुम्ही दोघांनी द्या. त्यावेळेस आम्हाला बौद्धाचार्याची मला सनद भेटली. बौद्धाचार्याची सनद भेटल्याच्या नंतर आता पहिला तो नंबर मला माहिती नाही, परंतु 39 नंबर म्हणजे थोडा पहिला सुरुवातीचा काय नंबर माहीत नाही. पण आता माझा नंबर 131 नंबर, माझा सनद कार्ड 131 नंबर आहे. आणि मला माझं जे सनद मला जे भेटलेलं आहे ते तारीख आपल्या कार्डावर लिहिलेली आहे. 10 नोव्हेंबर 1989 मला बौद्धाचार्य झालं. बौद्धाचार्य झाल्याच्या नंतर मग काय, घरी आल्याच्या नंतर सर्वांनाच, घरातल्या माणसांना आमच्या शाखेमध्ये बरं वाटलं की आपल्या शाखेमध्ये एक बौद्धाचार्य झाला. पण त्यावेळी मी बरेच भंतेजींना आमच्या विहारामध्ये प्रवचनाला बोलवलं होतं. सुशीलाताई पठेकर यांनासुद्धा मी बोलवलं होतं. त्यांच्याबरोबर विजय गायकवाड आणखी 2 जण होते, त्यांनासुद्धा प्रवचनाला बोलवलं होतं. आमचे भंते त्यागी सुभद्र बोधी त्यांना प्रवचन बोलवलं होतं, प्रवचन द्यायला बोलवलेलं होतं. परंतु त्यांचा एक किस्सा मी अजून माझ्या लक्षामध्ये आहे, तो आपल्यासमोर सांगतो. भंतेजी प्रवचन देता सांगायचे, बाप्पा
दारू पिणाऱ्यांचे 3 फायदे असतात. एक फायदा असा की त्याच्या घरामध्ये कधी चोरीच होत नाही. का? तर त्याचं किडूक मिडूक काय त्यांनी विकलेलं असतं घरातलं, आणि तो कर्जबाजारी असतो हे चोरांना बरोबर माहिती असतं, आणि म्हणून त्याच्या घरामध्ये चोरी होत नाही. तो ह्यो पिणाऱ्यांचा एक फायदा. दुसरा फायदा म्हणजे त्या पिणाऱ्या माणसांना कुत्रं चावत नाही. कारण पिणारा माणूस हा वाकडा तिकडा चावतो, आणि कुत्रंसुद्धा वाकडं तिकडं चालतं, आणि ते चालत असताना कुत्र्याला असं वाटतं पुढं आपला भावच चाललेला आहे, म्हणून ते कुत्रं पिणाऱ्या माणसाला चावत नाही. हा दुसरा फायदा आहे. आणि तिसरा फायदा म्हणजे पिणारा माणूस म्हातारा कधी होत नाही, असे आमचे सुभद्र बुद्धी सांगायचे. आणि म्हणून ज्या वेळेस मी तिथे प्रवचन द्यायचो सुरुवातीला, हे बाकी सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. ही मी जे सांगतो सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. मला आता 32 वर्ष झाले बौद्धाचार्य होऊन. त्यावेळी मी प्रवचन द्यायचो पंचशिलेवर. त्यावेळी बाहेर मग चर्चा करायची. अरे माहिती आहे हा आता आम्हाला काय सांगतो, हा काय होता तो आम्हाला माहिती आहे, अशी चर्चा करायची. अहो कधी 22 प्रतिज्ञेवर जर बोलायला लागलो, 22 प्रतिज्ञेवर बोलायला लागलो तर लगेच सरळ बोलायचे. करून करून भागला ना देवपूजेला लागला, असे बोलायचे. परंतु चांगला झाला आहे त्याच्यात चांगले प्रेमाचा हात मारला पाहिजे, त्याला शाबासकी दिली पाहिजे, असं काहीच होत नाही, करत नाही. उलट टीका बरोबर करतात. म्हणून माझी नम्र विनंती आहे आपल्याला, कुणावर टीका करू नका. कदाचित माझ्या चुकी पण झाल्या असतील, याच्यामध्ये माझ्या चुकाही असतील, परंतु चुका काढू नका, त्याला समजावायचा प्रयत्न करा. तेव्हा खरं पाहिलं तर मी आज नारायण जाधव, जसे आमचे प्रकाश मोरे बोलत आहे नराचा नारायण, नारायणचा नर झाला, तसंच मी नाराय होतो, नारायचा नारायण झालो, नारायणराव झालो, बौद्धाचार्य झालो, प्रवचनकार झालो, धम्माचा प्रचार करायला लागलो. त्याचप्रमाणे माझे 2 काव्यसंग्रह निघाले, भीमा तुझ्यामुळे आणि तुझ्या छायेखाली. हे सगळं परिवर्तन कसं झालं? आणि खरं सांगतो तुम्हाला, आज सम्राटचे संपादक बबन कांबळे यांनी मला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माझं नाव लौकिक केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये बबन कांबळेने सम्राटमधून मला कुठं पोचवलेलं आहे. खरोखर त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे लोकनायकचे दिवंगत कुंदन गोटे, त्याचे महानायकचे सुनील खोब्रागडे, त्याचप्रमाणे आम्हाला चांगलं प्रसिद्धी देणारे आता प्रबुद्ध जंबूदीप यांचे संपादक दिलीप बनसोडे साहेब यांनी माझं तुझ्या छायेखाली हे पुस्तकसुद्धा त्यांनीच माझं प्रकाशन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे रिपब्लिकन टुडे गवी खरात यांनीसुद्धा माझं चांगलं कौतुक केलेलं आहे. आणि एवढे सगळं मला कशामुळे मिळालं तर माझा बदल झाला. मी पंचशिलेचं पालन केलं, मी 22 प्रतिज्ञेचं पालन केलं. आज नारायण जाधवला महाराष्ट्रामध्ये कुठले भंते ओळखत नाही. मुंबईचे भंते ओळखतात, महाराष्ट्राचे भंते ओळखतात, साहित्यिक ओळखतात, कवी ओळखतात, गायक ओळखतात, कवी ओळखतात. नारायण जाधवला कोण ओळखत नाही. तेव्हा खरं पाहिलं तर आज संपवायच्या अगोदर आमचे बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराव आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष किशोर मोरे साहेब, तसेच चिटणीस लक्ष्मण भगतवन त्यांचे सहकारी, त्याचप्रमाणे संस्कार कमिटीचे अध्यक्ष रवींद्र पवार गुरुजी, चिटणीस मंगेश पवार गुरुजी, त्याचप्रमाणे आमचा गट क्रमांक 24 या गटातील गटप्रतिनिधी सिद्धेश्वर कासारे, नाल मोरे, त्यांचे सगळं सहकारी, तसेच शाखा क्रमांक 160चे आम्रपाली महिला मंडळ, त्याचप्रमाणे आमचे अध्यक्ष संजय जाधव, चिटणीस संदीप जाधव, उपाध्यक्ष प्रकाश जाधव, तसेच आमच्या महिला अध्यक्षा विद्या पवार आणि त्यांच्या सगळ्या महिला मंडळ आज माझं कौतुक करतात. माझं तर राहून गेलं सांगायचं,
की मलासुद्धा मी बौद्धाचार्य झाल्याच्या नंतर ह्या शाखेने मला अध्यक्षपद दिलं. जसं माझे आई माझी महिला मंडळची अध्यक्ष होती, तसं मी सुद्धा ह्या शाखेमध्ये अध्यक्ष झालो. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. पुन्हा विनंती करतो की आपण जे मी सांगितलेलं ऐकलं तर तुम्ही सगळ्यांना शेअर करा, परंतु अभिप्राय द्या. माझं बरेच लोक ऐकतात परंतु अभिप्राय देत नाही आणि त्याच्यामुळे मलाही काही कळत नाही. जर चांगलं असेल तर अभिप्राय द्या, जर काय बरोबर चुका असतील ते फोन करून सांगा, परंतु टीका करू नका, कुणावर टीका करू नका. जाता जाता एवढंच सांगेन की राग मानायचा नाही, कारण मी नेहमी जे बोलतो त्यावेळी काय लोकांना राग येतो की बरेच लोक असे आहेत की चांगल्याचं चांगलं बोलतात आणि जे वाईटाचं त्याला वाईट बोलतात, परंतु वाईट बोलताना त्याला व्यवस्थित समजावं. मी पुन्हा आपल्याला सर्वांना जय भीम करतो. माझ्या आईला, माझ्या बहिणीला अगदी श्रद्धांजली वाहतो, त्यांना विनम्र होतो. त्या ठिकाणी खरं म्हणजे माझं हे कुटुंब आहे. माझा मुलगा आहे, सून आहे, नातवंड आहेत, पत्नी आहे. घरामधलं जर वातावरण चांगलं असेल, घरामध्ये जर आपल्याला व्यवस्थित सुख मिळत असेल तर तो माणूस कसाही जगतो, त्याला उत्साही येते. आणि हे सगळं कुटुंब माझ्या पाठी खंबीर असल्यामुळे मी हे करू शकलो. माझा नातू सुयश जाधव, खरोखर त्याचं कौतुक करतो, अरे ही सुविधा मला त्याच्यामुळे भेटली आहे आणि आज मी तुमचा व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब ह्याच्यापर्यंत जे येतो हे सगळं श्रेय माझ्या नातवाला जात आहे. तेव्हा माझ्या कुटुंबाचंसुद्धा आणि माझ्या नातवाचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. नमो बुद्धाय, जय भीम.